नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला मराठवाडा फूड चॅनलमध्ये. तर बघू शकते आज आपण मसाला पाव बनवणार आहोत ना. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मग बाहेरचं नको म्हणलं मी खायला मुलांना, तर घरच्या घरी आपण मसाला पाव बनवणार आहोत. तर त्यासाठी तर साहित्य आहे बघा. इथे मी 2 टमाटर घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत आणि 2 शिमला मिरची आहे आणि साधी 1 लांब मिरची घेतलेली आहे मी. ते पण तिखट नसते. बघू शकता एवढे साहित्य घेतलेलं आहे. आता कट करून घेते बघा मी. हे पण सर्व काही स्वच्छ धुवून घेतलं आहे. कांदा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. टमॅटो वगैरे सर्व काही स्वच्छ धुतलं. होईल तेवढं मी बारीक कट करायचा प्रयत्न करते मैत्रिणी, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला मस्त लगे असा चमचमीत झणझणीत मसाला पाव बनवायचा आहे. बघू शकता असा बारीक करायचा आहे कांदा कट. हे सर्व काही असंच कट करून घेते बघा. हे पहा आपण सर्व काही साहित्य कट करून घेतलेलं आहे मैत्रिणी. आता पुढची सुरुवात करूया आपण. टाकलेले आहे, तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. जिरे टाकलेले आहेत. आता थोडंसं लसूण टाकून घेतो. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते. आता माझ्या इथं आवडते म्हणून मी टाकलेलं आहे बघा. अगोदर मसाला तयार करून घेऊया आपण मस्त लगे. तुमच्याकडे मोठ्या तवली असेल तर त्यामध्ये बी करू शकता किंवा कढईमध्ये कोणत्याहीमध्ये केलं तरी चालते. जसं आपण गाड्यावरती खातो ना तसंच आपल्याला घरी चव आणायचे. बघू शकते. आता लाल झालेला आहे तर कांदा टाकून घेते त्यामध्ये मी. गुलाबी कलरचा झालेला आहे कांदा, बघू शकता तुम्ही मस्त लगे. आता यामध्ये मी शिमला मिरची आहे ना ते सुद्धा टाकून घेते. याला पण छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मैत्रिणींनो, जास्त वेळ लागणार नाही आपल्या रेसिपीला, झटपट होणारी आहे. हे पण कलर किती सुंदर दिसतो ना मिरची टाकल्यानंतर. मुलं तर अगदी आवडीनेच खातील. नक्कीच एक वेळेस करून बघा मैत्रिणींनो. रेसिपी आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जे कोणी नवीन असेल त्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. हे पहा यामध्ये टमाटर टाकून घेणार आहोत आपण. बघू शकतो मग तुम्ही. आता छान टमाट्याला पण आपल्याला नरम होऊ द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे तेलामध्येच. हे पहा बघू शकता तुम्ही. त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकणार आहोत. धनी पावडर टाकलेली आहे बघा. बघू शकता 1.5 चमच धनी पावडर आहे. तर यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. गरम मसाला आहे ते टाकणार आहोत. अर्धा चम्मच टाकलेला आहे. आता लाल तिखट आहे ना आपल्या आवडीनुसार जसं तिखट खावं वाटलं तसं टाकू शकता. अर्धा चमचा टाकलेला आहे. तर यामध्ये नमक टाकणार आहोत चवीनुसार. बघू शकता तुम्ही. आता एक जीव करून घेते आपल्यामध्ये. आता 2च गोष्टी कमी आहेत यामध्ये, एक बटर आणि एक कोथिंबीर आपल्याकडे नाही आहे. नसेल तर बी चालते, काय हरकत नाही मैत्रिणींनो. आपण साधी सिंपलच बनवणार आहोत. हे पहा एक जीव करणार आहे मी. मसाला छान भाजून घेते बघा. एक जीव होऊ देते. हे पहा मसाला छान मस्त लगे रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटेल असा मसाला रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. मस्त असा शेंट सुटलेला आहे ना मसाल्याचा, काय सांगू तुम्हाला. तुम्ही जेव्हा करसाल ना तेव्हाच कळेल तुम्हाला की मसाला किती भारी होतो ते. बघू शकता तुम्ही. आता इकडे मी गॅसवरती तवली ठेवलेली आहे. बघू शकता त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे अर्धा माप. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता, बटर टाकू शकता. माझ्या इथं नाही आहे म्हणून मी तेल टाकलेलं आहे, तेलाचा यूज केलेला आहे. आता ह्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत बघा आता फोडणीसाठी. बघू शकता आपल्याला पाव शेकून घ्यायचे तर त्यासाठी जिरे टाकलेले आहेत. आता यामध्ये मी थोडंसं मिरची पावडर टाकणार आहे आणि थोडंसं अगदी थोडासा मसाला टाकणार आहे बघा. हे पहा आता याला एकजीव करून घेते मी. हे पहा पावला पण शेकून घेतलेला आहे. आपल्याला जसे पाव पाहिजेत होते ना तसे तर काही भेटले नाही आहेत. बघू शकता आता जसे भेटले तसे आपण बनवत आहे मैत्रिणींनो. हे पहा यावरती सॉस टाकलेला आहे मी. बघू शकता मैत्रिणी. मुलांची काहीतरी फरमाईश असते त्यासाठी मी इथं सॉस टाकलेला आहे. आता ह्यावरती आपण मसाला आहे ना आपला ते टाकून देणार आहोत. बघू शकता मैत्रिणींनो. त्याला असं बंद करायचं. हे पहा छान शेकलेले आहेत आपले पाव. बघू शकता तुम्ही. सर्व काही मी असेच बनवून घेते.
हे पहा आपला मसाला पाव रेडी आहे, बघू शकता मैत्रिणींनो. हे पहा असा झालेला आहे, मस्त लगे सुंदर, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटायसारखा आपला मसाला पाव रेडी आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.